हरिओम. तर पुढल्या गुरुवारी प्रपत्ती आहे, बरोबर. प्रपत्ती खूप चांगल्या रीतीने करतात खरंच. पण स्त्रियांच्या प्रपत्तीमध्ये सुद्धा मला आणि गेले 1-2-3 वर्ष जाणवलं की रुटीन पण येत चाललाय आणि मेकॅनिकल होत चाललंय. आपली केंद्र पण अरेंज करतायत, 1000 स्त्रिया, 500 स्त्रिया, मग ती रांग लावा, मग त्या रांगेत उभं राहायचं, मग त्या बरोबर बाहेरची गर्दी बघून बरोबर आटपायचं. प्रपत्ती आटवायची गोष्ट नाही आहे स्त्रियांना, लक्षात पूर्ण समजलं. मी तर केंद्रामध्ये स्पष्ट सांगणं आहे की उगीच आम्ही 1000 केल्या स्त्रिया गोळा, 1200 की 12000 ह्याला काहीही अर्थ नाही. माझ्याकडे मी माझे गुप्तहेर प्रत्येक केंद्रावर किंवा ज्यांचे काही लोकांनी केंद्राच्या बाहेर सुद्धा एकत्र केलं. शिस्त पाहिजेच, पण इथेही भावाने करायची गोष्ट आहे. रांगेत उभे राहून 2 तास थांबले, 3 तास थांबले, कंटाळले, मग दुसऱ्या गोष्टी सुरू झाल्या, घरी जायचं आहे. त्यापेक्षा तुम्ही छोटे छोटे ग्रुप करा, केंद्रावर करा, मला आनंदच आहे. पण त्याच्यामध्ये मेकॅनिकल असं म्हणजे यांत्रिकपणा नाही आला पाहिजे, कवायत नाही आली पाहिजे. कोणीतरी एका कोपऱ्यात करून 2-4 बायका आळून आळून मंत्र म्हणतात, गातायत काहीतरी, बाकीच्या बायकाला काही कळतपणे म्हणतात. असं होऊन चालणार नाही. त्यापेक्षा न केलेलं बरं. आणि तुम्ही 4-5 जण एकत्र बाबा गच्चीमध्ये करा, तुमच्या घरासमोर मोकळ्या जागेमध्ये करा, राईट, काही प्रश्न येत नाही. आणि केंद्रावर जरूर करा, मला आनंद आहे. पण त्याचं स्वरूप बने लाईनीमध्ये सगळ्या अशा उभ्या आहेत, आल्या, मग आता अशा गोल फेरे मार्या, काय म्हणते कोण, मंत्र म्हणेपर्यंत राहून संपलेली असते. हे चालणार नाही. नाही तर मी बंद करीन केंद्रावरच्या सगळ्या प्रपत्ती, मला स्पष्टपणे सांगणं. कारण मला भाव हवा म्हणणं पूर्णपणे आयुष्यामध्ये. आपल्या संस्थेचं बेसिक आत्मा अध्यात्म आहे. शिस्त ही अध्यात्मामुळे आहे. शिस्तीमुळे अध्यात्म उत्पन्न झालेलं नाही, इथे लक्षात ठेवा. मला शिस्तीचा फालतू भाऊ चालणार नाही, त्याबरोबर बेशिस्तपणा अजिबातच कपडा नाही. परंतु शिस्तीचं फाजील प्रदर्शन मला न आवडणारी गोष्ट. आणि ज्या प्रकारे ती कवायत चालू आहे प्रपत्तींची, ती काही मला अजिबात आवडलेली नाही. ह्याचा रस्त्याने गोंधळ घालावा, वाटेल ती शिस्त मोडावी, मुळीच चालणार. केंद्रावर तुम्हाला यायचं असेल, केंद्राचे नियम सांगतील त्याप्रमाणे करा. परंतु त्या स्त्रियांचा भाव जपला गेला पाहिजे, हे महत्वाची गोष्ट आहे. मग तुम्हाला 1000 स्त्रिया जमत नसतील तर तुम्ही नंबरात ब्लॉक लावा. बा पहिल्या 500 येतील त्याला आम्ही, बाकीच्या 500 काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. तुमच्यावर मी जबाबदारी टाकली नाही अशी केंद्रावरती की अमुक अमुक कोटा किंवा काही ठिकाणी कंपन्यांमध्ये असतं, सगळ्याच ठिकाणी असतं की प्रत्येकाला एक काय दिलं जातं, टार्गेट दिलं जातं. ठीक आहे, कोणाला टार्गेट कसंच दिलेलं नाही, बरोबर. पण 2 स्त्रियांनी करा की एकीने सुद्धा आम्ही करू शकतो. पण भावाने करा, प्रेमाने करा, सांघिक करा, तेवढं अधिक चांगलं आहे. म्हणजे रस असू दे. धावत काही 2-4 ठिकाणी बरोबर बायका धाव हाताला सांगून आल्या, एकीचा ऊस पडला, एकीची शेंग पडली, मग त्या उचलतात, मग दुसरी म्हणजे तुझ्याकडची मला शेंग दे. ह्याला अर्थ नाही, लक्षात ठेवा. हे कर्मकांड हे नुसतं की घातलं डोक्याच्या देवाच्या डोक्यावरती फेकलं की झालं नाही. भाव तोची देव, यस. त्यामुळे हे अशा प्रकारे प्रपत्ती करू नका. परंतु प्रपत्तीच्या बाबतीत खरंच सांगतो, केंद्राने काळजी घ्यायला हवी. स्त्रिया ज्या प्रायव्हेटली करतायत त्या उलट अधिक चांगल्या प्रकारे करतात, भावाने करतात. पण केंद्रावर 30-40% ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे चालू आहे. पण जिकडे नंबर वाढत आहे त्यांची अडचण मी समजू शकतो. यात केंद्राची चूक नाही, कारण त्यांना पण संपूर्ण वेळेच्या आज स्त्रियांना घरी पाठवायचं असतं. रात्री 3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत चालू असताना करता येणार नाही, बरोबर. स्त्री एकटे आले असतात. मग एवढं ओसं मग घेऊच नका. शांतपणे प्रत्येक 2 सुद्धा आपण सेट्स देऊया, 2 सेट्स मिळेल शब्द, त्याच्यामध्ये 15-20 मिनिटाचं बफर असू द्या. पहिली संपली प्रपत्ती पहिल्या ग्रुपची, दुसरी यायला धावपळीची होते, ती झाली नाही पाहिजे. अत्यंत शांत चित्ताने, शांतपणे त्यांना करता आलं पाहिजे, प्रेमाने करता आले पाहिजे. आणि चंडिका प्रपत्ती स्त्रिया ज्या करतायत ती खरोखरच अत्यंत महत्वाची गोष्ट आहे स्त्रीच्या जीवनातली. स्त्रिया जोपर्यंत ह्या प्रपत्ती करत होत्या भारतामध्ये, तोपर्यंत भारतावर परकीय आक्रमण होऊ शकले नाहीत, हे लक्षात घ्या. परकीयांची नाहीत, परधर्मीयांची नाही, कोणाचीच नाही. ज्या क्षणी त्या चंडिकेला विसरलं गेलं, पुरुष आणि स्त्रियाची प्रपत्ती करायचे थांबले, त्या क्षणाला आक्रमण झाले. बाहेरच्या देशातले लोक आपल्या देशात नाही, चांगली गोष्ट आहे, आक्रमक म्हणून नाही. तर लक्षात घ्या की स्त्री ही खरोखरच घराची, त्या घरट्याची,
त्या धर्माची, त्या भाषेची, त्या देशाची संरक्षकच असते. आणि म्हणून ही प्रपत्ती त्या भूमिकेतूनच त्या स्त्रीने अत्यंत प्रेमाने करायची असते. ही प्रपत्ती करताना ह्यावेळेस केंद्राने एवढी काळजी घ्या किंवा आपण थोडं लवकर सुरू करू, हरकत नाही, ग्रुप मोठे केले हरकत नाही, पण अगदी घसडी होते, प्रदक्षिणा सुरू करता करता संपते आलशामध्ये, असं काही प्रकार करू नका. किंवा 5-5, 6-6 राऊंड करायचे असतील तर एक राऊंड एक मंत्र म्हणतोय, दुसरा मंत्र म्हणतोय, असंही होता कामा नये. किंवा 2च बायका बाजूला उभं राहून माईकवरून म्हणतात आणि बाकीच्या पुटपुट्यात, असंही होतं कामा नये. लेट देट बी सिंक्रोनायझेशन. तुम्हाला 100 डिफिकल्टी आहेत केंद्रावरती, मला माहितीच, परंतु मूळ भाव मात्र गमावून बसू नका. आणि ज्या स्त्रिया घरी करतात किंवा आपल्या चौकात येऊन करतात किंवा आपल्या बिल्डिंगच्या गच्चीमध्ये करत असतील, त्यांनी पण लक्ष ठेवलं पाहिजे. एखादा पदार्थ कमी असेल ना, ते काय आई डोक्यात तुमच्या लाटणं घालणार नाही, लक्ष ठेवा. परंतु त्याचाच विचार करत करत प्रपत्ती करू नका. प्रपत्ती करताना मन अतिशय आनंदात असू दे, प्रसन्न असू दे, शांत असू दे. 10 अडचणी असतील, 10 प्रॉब्लेम्स असतील, पण तेवढ्या वेळापुरतं फक्त आई आणि तुम्ही एवढंच, आणि तो त्रिविक्रम एवढंच नातं ठेवा. पट्टे सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि सर्व प्रपत्ती करणाऱ्या स्त्रियांनी याची नोंद घ्यावी की खरोखरच पहिली 2 वर्ष खूप छान झालं, पण त्यानंतर यांत्रिकपणा येत चाललेला आहे. यांत्रिकपणा आध्यात्मिक बाबतीत येऊन चालत नाही. आलशामध्ये ओके, त्या ठिकाणी पूर्ण प्रेम आणि विश्वास आणि पावित्र्य ह्याच गोष्टींना जपावं लागतं. जेवढं आपल्याला जमेल तेवढं. मानवी मर्यादेच्या पलीकडे आपल्याला जात असेल, म्हणजे स्वतःच्या कॅपॅसिटीच्या पलीकडे जात असेल, तर मग ती आई सांभाळायला तयार आहे नक्की. ओके, सो मस्तपैकी प्रपत्ती करा. केंद्रानेही बापू बोलले, आम्हाला ओरडले तसं समजू नका. ओरडायचं तर मी सरस ओरडतो, मी कोणालाच घाबरत नाही. लक्षाने त्यामुळे ओरडणं 108% नाही आहे, समजलं. ओके, नक्की.